नमस्कार, द अमळनेर मॅन्डेट मध्ये आपलं स्वागत आहे. चला आपण वळूया आजच्या मुख्य बातम्यांकडे. एका धोकादायक पुलासाठी एका विद्यार्थ्याचा लढा थेट मानवाधिकार आयोगापर्यंत पोहोचला. पण एका पुलासाठी थेट मानवाधिकार आयोगात जाण्याची वेळ का आली? ही गोष्ट आहे गौरव पाटील या कायद्याच्या विद्यार्थ्याची. त्याने एक धोका पाहिला आणि त्यावर कृती करायचं ठरवलं. हा काही साधा पूल नाहीये. 2 तालुके 2 जिल्हे जोडतो आणि रोज हजारो लोक प्रवास करतात. आणि विचार करा, तब्बल 5 वर्षांपासून हा पूल धोकादायक अवस्थेत पडून होता. त्याची अवस्था इतकी वाईट होती की सळ्या बाहेर आल्या होत्या. म्हणजे प्रवाशांसाठी एक मोठा धोकाच. गौरवला मोरबी पूल दुर्घटनेची आठवण झाली. त्याला भीती वाटली की इथेही तसंच काहीतरी होऊ शकतं. सुरुवातीला गौरवने योग्य मार्गानेच तक्रार केली, थेट सरकारच्या तक्रार निवारण प्रणालीकडे. अगदी मुख्यमंत्र्यांनी आदेश दिले, पण स्थानिक प्रशासनाने दुर्लक्ष केलं. मग पुढचं पाऊल उचलावंच लागलं. सगळे पर्याय संपल्यावर एका नव्या आणि अत्यंत प्रभावी कायदेशीर मार्गाचा विचार झाला. आणि तो मार्ग होता राज्यघटनेच्या कलम 21चा, म्हणजेच जगण्याचा अधिकाराचा. त्याचा युक्तिवाद साधा पण प्रभावी होता. धोकादायक पूल म्हणजे जगण्याचा अधिकाराचं उल्लंघन. म्हणजे जगण्याचा अधिकार फक्त श्वास घेण्यापुरता नाही, तर सुरक्षित वातावरणात जगण्याचाही आहे. आणि याच मुद्द्यावर कलम 21चा आधार घेत त्यांनी थेट मानवाधिकार आयोगात धाव घेतली. मानवाधिकार आयोगाने हे गांभीर्य ओळखलं आणि तक्रारीची गंभीर दखल घेतली. आणि निकाल, आयोगाने जिल्हाधिकाऱ्यांना थेट कारवाईचे आदेश दिले. ह्या विजयातून एक मोठा संदेश मिळतो की नागरिकच या देशाचे खरे मालक आहेत. सर्वात महत्त्वाचं म्हणजे एका सामान्य व्यक्तीने घटनेचा वापर करून व्यवस्थेला जबाबदार धरलं. आणि हाच प्रश्न आता आपल्या सगळ्यांसाठी आहे की आपण आपले अधिकार किती प्रभावीपणे वापरतो. अशाच ठळक बातम्यांकरता द अमळनेर मॅन्डेटला फॉलो करा. धन्यवाद.